मित्रांनो, गट ब ची 29 जूनला जी मुख्य परीक्षा झाली होती, तिची दुसरी आन्सर की आयोगाने आता प्रकाशित केली आहे. आणि या आन्सर कीमध्ये सेकंड आन्सर कीमध्ये आयोगाने तब्बल 12 प्रश्न बाद केलेत मित्रांनो. 12 प्रश्न. खरं तर कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे एम-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीकडनं जवळपास 15 प्रश्न बाद करणं हे अपेक्षित नाही. 2-3 प्रश्न इकडे-तिकडे होणं कोणी पण समजून घेऊ शकतं, उत्तर बदलणं कोणी पण समजून घेऊ शकतं. पण 12 प्रश्न रद्द होणं मित्रांनो मोठी शोकांतिका आहे. काय झालं मित्रांनो, 135 आणि 140 मार्कवाले पोरांना वाटत होतं की ॲटलीस्ट आपण पी-एस-आय होऊ शकतो. पण सेकंड आन्सर कीमध्ये ज्यांचं दुर्दैव आहे, ज्यांचे 10-10, 12-12 प्रश्न जे बरोबर होते, ते रद्द झाले मित्रांनो. याचा अर्थ जो पोरगा पी-एस-आय होणार होता, जो पोरगा ग्राउंडला क्वालिफाय होणार होता, तो आता स्पर्धेच्या बाहेर गेलाय. मित्रांनो, जर आपण एका मिनिटाचा इतिहास जर बघितला, तर आपल्याला असं लक्षात येतं की 2023ला गट क ची पूर्वपरीक्षा झाली होती. त्याच्यानंतर 2024 मध्ये कोणतीच एक्झाम नाही झालेली. 2024ची जी एक्झाम आहे त्याची प्रिलिम फेब्रुवारी 2025 मध्ये झाली मित्रांनो. त्याची मुख्य परीक्षा जूनमध्ये झाली आणि मग आता ऑगस्टमध्ये सेकंड आन्सर की येते. म्हणजे 2023 पासून आतापर्यंतचा जर पिरियड मोजला तर तब्बल 2.5 वर्षांचा पिरियड गेलाय. 2.5 वर्ष पोरगा मेहनत करतोय, मुख्य परीक्षा देतोय आणि मग मुख्य परीक्षेमध्ये जाऊन त्याला असे मार्क्स येतात की जेणेकरून तो पी-एस-आय होतोय. पण 2.5 वर्षानंतरच्या आयोगाच्या सेकंड कीमध्ये 12 प्रश्न रद्द होत आहे आणि 2.5 वर्षानंतर मुलाला कळतंय की आपले 2.5 वर्ष वाया गेले. मित्रांनो, खरं तर 2.5 वर्ष नाही वाया गेले. खरं तर काही मुलांचं आयुष्यच वाया गेलंय. शेवटचं अटेम्प्ट होतं काही मुलांचं. यांचा काय दोष आहे? 12 प्रश्न रद्द होणं त्याच्यात त्यांचा काय दोष आहे? आता मला तुम्ही सांगा, याच्यामध्ये कर्म आड आलं की लक आड आलं? आता ज्या पोरांचे 10 प्रश्न रद्द झाले आणि जर त्याचे ते चुकलेले होते, त्याला काहीच निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही होणार आहे. तो पॉझिटिव्हमध्ये राहील. आणि ज्याचे 10 प्रश्न बरोबर होते, ते आता रद्द झालेत. त्याला किती नुकसान होणार आहे? मग आता सांगा बरं, लकचा विषय आला की तुमच्या कर्माचा विषय आलाय? मित्रांनो, तुम्ही काही पण म्हणा, 5-10% तरी या परीक्षेमध्ये लक काम करायलाच पाहिजे. मित्रांनो, आयोगाकडून अशा अपेक्षा नाहीये की इतके 12-12 प्रश्न रद्द होतील. खरं तर हा ट्रॉमा आहे एक. ऐकलं धडकीवरती माणसाला. ठीक आहे. शेवटी वास्तविकता मित्रांनो ॲक्सेप्ट करायला पाहिजे. जर ह्या दुःखामध्ये आपण जर आणखी जर टाइम स्पेंड केला, तर येणारी जी गट ब ची पूर्वपरीक्षा ती सुद्धा आपल्या हातातून जाईल. त्याच्यामुळं मला असं वाटतं, ज्या मार्क्स असतील ते आपण ॲक्सेप्ट केले पाहिजे आणि येणाऱ्या संधीकडे आपण ऑप्टिमिस्टिक वेने पाहिलं पाहिजे. ठीक आहे, जे झालं असेल ते झालं असेल. शेवटी आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. शेवटी समाजाला थोडं ना माहिती आहे की एक अटेम्प्ट झाला म्हणजे तुमचे 2.5 वर्ष वाया गेले. समाजाला माहीत नाही. शेवटी आपल्याला उत्तर देणं माहीत आहे. उत्तर आपण दिले पाहिजे आणि नवीन त्याच ताकदीने, त्याच जोमानं येणाऱ्या पूर्वपरीक्षेचा आपण अभ्यास केला पाहिजे. थँक यू सो मच.